नमस्कार, मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो। बघूयात पहिली महत्त्वाची बातमी। थेट बातमी लखनौमधनं सरचिटणीस पदाची धुरा स्वीकारल्यानंतर प्रियंका गांधी वाड्रा आता पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावरती आहेत। प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे। उधाण आलेल्या उत्साहाला दृश्य आपण बघतोय कशा प्रकारे हा रोड शो सध्या लखनौमध्ये सुरू आहे। लोकसभा आणि विधानसभेतील जागांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी वाड्रा यांच्या आगमनामुळे आता पक्षाला गतवैभव मिळेल अशी काँग्रेसला अपेक्षा आहे आणि त्यामुळे आज प्रियंका गांधी यांच्या लखनौ येथे होणाऱ्या रोड शोकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। हजारोच्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या गाड्या घेऊन बाईक्स घेऊन तिथे पोहोचलेले आहेत आणि हा रोड शो कशा प्रकारे भव्य दिव्य करता येईल, कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन जोरदार करता येईल यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते उत्तर प्रदेशमध्ये झटताना दिसत आहेत। वैशाली मालेवाल माझी सहकारी आपल्या सोबत आहे थेट लखनौमधनं। वैशाली, काय सांगशील? आपण बघतोय रोड शोला तर सुरुवात झालेली आहे, मात्र रिस्पॉन्स कसा मिळतोय, काय सांगशील? वैभव, जवळ 1 वाजताच्या आसपास प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे बाहेर निघाले होते एअरपोर्ट मधनं आणि आता 1 तास होत आलेला आहे। 1 तासाचा हा रोड शो जो होत आलेला संपत आलेला आहे। एअरपोर्ट पासून जे काँग्रेसचं मुख्यालय आहे तिथपर्यंत लखनौचा यूपीचा जो ऑफिस आहे काँग्रेसचा तिथपर्यंत हा रोड शो होणार आहे आणि या 1 तासामध्ये प्रियंका गांधी कंटिन्यू जे खाली लोक दिसत होते, जे समर्थक दिसत होते त्यांना नमस्कार करत आहे, हात हलवून त्यांना त्यांचं अभिवादन घेत आहे, फुलांचे त्यांच्या वर्षाव होत आहे। राहुल गांधी हा मेन फेस नसून प्रियंका गांधी हा इथे मेन फेस म्हणून दिसत आहे। मधामध्ये राफेलचा जो एक पोस्टर होता तो राहुल गांधींनी समोर दाखवला होता। जर ऑल ओव्हर बघितलं तर आणि काही ठिकाणी जे काँग्रेसचे समर्थक होते त्यांनी चौकीदार चोर आहे असं अंगावर शरीरावर पेंट केलेलं आहे ते देखील दाखवलं गेलंय। म्हणजे म्हणता येईल की खूप जय्यत तयारी केली होती, ती तयारी दिसत आहे। या रोड शो जो आहे तो व्यवस्थितपणे सुरू आहे आणि 1 तास झालेला आहे जवळजवळ आणि लोकांमध्ये जो आहे तो खूप जास्त म्हणता येईल एक एनर्जी आहे। रायबरेली असो, अमेठी समर्थक आलेले आहेत, ते समर्थक इथे प्रियंका आणि राहुल यांना भेटायला आलेले आहे, बघायला आले आहे। ते बघून कुठेतरी यांनाही एनर्जी आलेली आहे आणि एक म्हणता येईल की एक उत्साहाचं वातावरण सगळीकडे दिसेल तुम्हाला की कुठे रे काँग्रेसचे जे कार्यकर्ते जे इतक्या वर्षापासून शांत बसले होते त्यांच्यामध्ये एक ऊर्जा भरण्याचं काम हे प्रियंका गांधी करत आहेत। राज बब्बर सोबत आहेत, ज्योतिरादित्य सिंधिया सोबत आहेत, पण मेन जो स्टार म्हणता येईल ह्या पूर्ण रोड शोचा तो स्टार एकच चेहरा आहे, ती आहे प्रियंका गांधी आणि ती इथे दिसत आहे। कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे। ट्रॅफिकचा खूप जास्त प्रॉब्लेम होता, जो कॉमन मॅन आहे त्यांना त्या ट्रॅफिकचा खूप जास्त त्रास होत आहे कारण रोड शो असल्यामुळे खूप स्लो हा रोड शो सुरू आहे आणि त्यामुळे सर्वसाधारण लोकांना जर्नी करत असताना किंवा हे कुठेतरी मॅनेजमेंट व्यवस्थित न झाल्यामुळे हा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे। शिवाय शक्ती प्रदर्शन करण्याचा हा एक खूप चांगला म्हणता येईल एक काँग्रेसला एक चान्स मिळालेला आहे, त्याचा तो सीज करण्याचा प्रयत्न करतात। वैभव, नक्कीच वैशाली, अशीच बरोबर राहा। मी पुन्हा तुझ्याकडे येतो, तिथले अपडेट्स आपण घेणार आहोत। संदीप प्रधानजी आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार। संदीपजी, आपण बघतोय भावा बहिणीच्या या रोड शोला लखनौमध्ये सुरुवात तर झालेली आहे, काय दूरगामी परिणाम होतील एकूणच या रोड शोचे, काय वाटतंय? उत्तर प्रदेश हे राज्य देशातल्या राजकारणाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे की त्या दृष्टिकोनातून प्रियंका गांधी यांनी आपला पहिला रोड शो तिथं करणं हे साहजिकच होतं आणि त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी दिलेली आहे। उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला माहिती आहे की समाजवादी पार्टी आणि बसपा यांनी एकत्र आपलं वैर मिटवून पूर्णपणे ते एकत्र आलेले आहेत आणि एकीकडे भाजप, एकीकडे हे जे काही सपा बसपाचं गठबंधन, तर त्यामध्ये काँग्रेसला आपलं एक स्वतःचं स्थान निर्माण करायचं आहे आणि साहजिकच त्या दृष्टिकोनातून आता काँग्रेसनी कामाला लागलेली आहे आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये जर काँग्रेसला पाय रोवता आला तर भविष्यामध्ये आणखी म्हणजे इतर संपूर्ण देशातल्या इतर राज्यांमध्ये सुद्धा एक मोठा संदेश त्यामुळे जातो। त्यामुळे मला असं वाटतं की ही त्याच दृष्टिकोनातून सुरुवात केलेली आहे प्रियंका गांधी यांनी। नक्की सुरुवात तर केलेली आहे संदीपजी, मात्र हे दृश्य देखील आपण बघतो, अतिशय बोलकी दृश्य आहेत ज्यात प्रियंका यांना बघण्यासाठी कार्यकर्ते एवढ्या उत्साहाने तिथे पोहोचलेले आहेत। मात्र राहुल गांधी थोडं पाठी आहेत, कुठेतरी थोडेसे झाकोळले गेलेत, कारण प्रियंका यांची प्रतिभाच तशी म्हणावी। एक असं आहे की आपल्याला माहिती आहे की दीर्घकाळ काँग्रेसमध्ये प्रियंका गांधींना राजकारणामध्ये येऊ द्या अशी मागणी होत होती, म्हणजे राहुल गांधींच्या अगोदरपासून प्रियंका गांधींची मागणी होती। पण आपण निश्चित लक्षात घेतलं पाहिजे की राहुल गांधी
हे पक्षाचे अध्यक्ष झाले, त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी चांगलं यश मिळवलं. गुजरातमध्ये जरी त्यांना पूर्णपणे काँग्रेसची सत्ता आणता नाही आली तरी भाजपला एक मोठा धक्का दिला त्यांनी. त्यानंतर आता गेल्या ह्या ज्या काही 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यातल्या 3 राज्यांमध्ये काँग्रेसचे चांगले निकाल आले. त्यामुळे आता मला असं वाटतं की राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरती एक मोहोर उमटल्यानंतर मग प्रियांका गांधींना आणलेलं आहे. जर या निवडणुकांपूर्वी समजा प्रियांका गांधींना आणलं असतं तर कदाचित राहुल गांधी यांचं नेतृत्व चालत नाहीये म्हणून प्रियांका गांधी यांना आणलं अशा पद्धतीची शेरेबाजी करण्याची संधी विरोधकांना मिळाली असती. पण तशी संधी आता मिळणार नाही आणि मला असं वाटतं की आता दोघे भाऊ बहीण हे प्रचार करतील आणि त्यांच्या पक्षाला यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. नक्कीच. संदीपजी, आपण बघतोय कशा प्रकारे काँग्रेसला युपीमध्ये नवसंजीवनी देण्यासाठी हे प्रियांकास्त्र जे आहे ते चालवण्यात आलेलं आहे. मात्र असं असताना त्यांनी निवडणूक लढवावी ही देखील मागणी प्रचंड जोर धरते कार्यकर्त्यांमधनं. याचा देखील करायचा विचार होईल. निश्चितच. आता आहे की म्हणजे सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत वेगवेगळ्या चर्चा असतात. मला असं वाटतं कदाचित त्या निवडणूक लढवतील सुद्धा किंवा जर समजा त्यांना उत्तर प्रदेशमध्ये मोठी जबाबदारी त्यांना पार पाडायची असेल प्रचाराची तर त्या कदाचित स्वतःला एकाच मतदारसंघात अडकवूनही घेणार नाही आणि या वेळेला कदाचित न लढता पुढच्या वेळी काही निवडणूक लढवण्याचा आहे. पण हा निर्णय हा पक्ष कालांतराने घेईल. जेव्हा प्रत्यक्ष निकालाची म्हणजे त्याचा तो निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा घेईल. पण आता मला असं दिसतंय की एकूणच उत्तर प्रदेशमध्ये लोकांसमोर जो चेहरा द्यायचा आहे उत्तर प्रदेशमधला मुस्लिम समाज असेल उत्तर प्रदेशमधला दलित समाज असेल यांच्यासमोर एक काँग्रेसने आपला चेहरा म्हणून प्रियांका गांधी यांना पुढे केलेला आहे. नक्कीच. मात्र या सगळ्यामध्ये संदीपजी आपण बघितलं रोड शो तर दिसतोय शेकडोच्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत. ढोल ताशांच्या गजरात स्वागत तर केलेलं आहे. मात्र हा मार्ग जो आहे तो फार कठीण आहे. प्रियांका यांना फार मेहनत घ्यावी लागेल. उत्तर प्रदेश हे राज्य आता जे आपण बघतोय सध्या गेल्या काही वर्षातली ज्या काही घडामोडी आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं. आता तिथं भाजपची सत्ता आहे. एकीकडे दुसरीकडे समाजवादी पार्टी आणि बसपा हे दोन्ही पक्ष आपलं वैर विसरून एकत्र आले आहेत. त्यांच्या वोट बँक आहेत. म्हणजे मायावतींकडे दलित समाजाची मतं मोठ्या प्रमाणावर आहेत. तिकडे यादव आणि समाज मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्या बरोबर आहे. अशा याच्यामध्ये एक स्वतःचा आता म्हणजे एक स्वतःचा जनाधार निर्माण करणं किंवा आता जे मुस्लिम मागच्या वेळी भाजपकडे वळल्याचं चित्र होतं त्या मुस्लिमांना पुन्हा आपल्याकडे वळवणं किंवा ते समाजवादी पार्टीकडे जाऊ नये त्याच्यासाठी थोडं काही प्रयत्न करणं. तर मला असं वाटतं पूर्व उत्तर प्रदेशच्या जो क्षेत्र आहे की जिथं मोठ्या प्रमाणावर मतदारसंघ आहेत अनेक नेत्यांचे मतदारसंघ आहेत तर त्या तिथं मला असं वाटतं की प्रियांका गांधी हाच प्रयत्न करतील की काँग्रेसचा जो जनाधार राहिला आहे मुस्लिम असेल दलित असेल तो पुन्हा मिळवणं आणि काही प्रमाणामध्ये उच्च जाती जो एकेकाळी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने राजकारण करताना उच्च जाती ब्राह्मण विशेष करून जातीचे मतं आपल्याकडे ठेवली होती. अनेक ब्राह्मण नेते हे उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेसने नेतृत्वासाठी केले होते. तर मला असं वाटतं की हा जनाधार पुन्हा काही मिळवण्याचा प्रयत्न या निमित्ताने काँग्रेस करेल. नक्कीच जनाधार मिळवण्याचा प्रयत्न जो तो काँग्रेस करेल. संदीपजी, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की शेकडोच्या संख्येनं तिकडे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत. मात्र या अशा रोड शो बरोबरच बूथ लेवलपर्यंत काम करणं हे देखील एक खूप मोठं आव्हान असेल. हो निश्चितच. कारण असं आहे की भाजपनी जे काही गेल्या काही वर्षामध्ये एक म्हणजे त्यांची निवडणूक रणनीती केलेली आहे की ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे की प्रत्येक बूथसाठी एक कार्यकर्त्याची जबाबदारी आणि त्या कार्यकर्ता तो जबाबदारी पार पाडतोय की नाही याच्यासाठी थेट म्हणजे अमित शहा यांच्या सारख्या पक्षाध्यक्षाकडून थेट बारीक लक्ष ही जी काही एक रणनीती भाजपने गेल्या काही वर्षात केली आणि कुठलीही निवडणूक ते अजिबातच म्हणजे लाईटली घेत नाहीत आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांची यंत्रणा ते अशी बारकाईने एखादं कोळी जसं जाळं विणतो तशा पद्धतीने असते आणि त्यामुळे त्या रणनीतीला मध्ये छेद करणं आणि आता स्वतःचं हे करणं काय आहे काँग्रेसचं मला असं वाटतं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा झालाय की दीर्घकाळामध्ये कार्यकर्त्यांची जे काही त्यांचं जाळं आहे ते ज्या पद्धतीने असायला हवं आहे ते आज किती त्यांचं टिकून आहे कार्यकर्त्यांचं नेटवर्क किती आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि जर भाजप असेल किंवा समाजवादी पार्टी असेल बसपा असेल या पक्षांकडे मोठं नेटवर्क असेल कार्यकर्त्यांचं आणि तसं जर ते काँग्रेसकडे नसेल तर मग आपल्याला जे आज रोड शो मध्ये दिसतंय ती गर्दी दिसेल. ती गर्दी मतांमध्ये परिवर्तन करण्यात
खूप मोठी अडचण येऊ शकते. खरं. पण मला असं वाटतं काँग्रेसने या सगळ्याचा विचार केला असेल आणि काहीतरी त्या दृष्टिकोनातून ते निश्चितच पावलं टाकलं. नक्कीच. आणि हा समोरचा रोड शो आपण लाईव्ह दाखवतो प्रियंकांना. शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते संदीपजी तिथे पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर आता थेट, कारण आपण बघितलं 2019च्या अगोदर पहिला रोड शो आहे प्रियंका गांधी वाड्रा यांचा. असं असताना आता जे भाषण ते जे करतील ते मात्र थेट मोदी विरुद्ध प्रियंका असा पुन्हा एकदा कलगीतुरा बघायला मिळेल भाषणांमधनं. अपेक्षा तशीच आहे. पण आता त्या भाषण करतात का आज आता फक्त त्या रोड शो करतात आणि नंतर मग भाषण करतात? कारण सगळा जो म्हणजे दारुगोळा असेल त्यांच्याकडचा तो एकाच दिवशी उडवून चालणार नाही. त्यांना अनेक वेळा लोकांमध्ये मिसळावं लागेल, लोकांनाशी इंटरॅक्शन करावी लागेल. त्यामुळे आज आता ते पूर्ण लगेच भाषण करतात तर केवळ हा रोड शो होतो ते आपल्याला कालांतराने कळेल. नक्कीच. किती टेन्शन घ्यावं या रोड शोचं आणि प्रियंका यांच्या अशा जय्यत आपण बघतोय स्वागत झालेलं आहे, जंगी स्वागत झालंय. किती घ्यावं टेन्शन भाजपने युपीमध्ये? नाही, भाजप याची निश्चितच दखल घेईलच आणि भाजप त्यांच्या पद्धतीने ह्याला टॅकल करण्यासाठी त्यांची म्हणून रणनीती निश्चित करेल. आणि निवडणूक आता लोकसभेची निवडणूक म्हणजे सगळ्यात मोठी निवडणूक आहे आणि भाजप त्यांच्या दृष्टिकोनातून निश्चितच या सगळ्याला काउंटर स्ट्रॅटेजी काहीतरी निश्चित करेल. आणि राजकारणात कुठलीही गोष्ट लाईटली घेण्यात काही अर्थच नसतो, कारण त्या वेळ जर चुकली तर पुन्हा ती संधी येत नाही. त्यामुळे आणि भाजपसारखा पक्ष जो पूर्णपणे अनेक बारीक निवडणुकांमध्ये सुद्धा लक्ष देऊन काम करतो तो तर एवढा मोठ्या रोड शोची दखल घेतल्याशिवाय राहणारच नाही. नक्कीच. संदीपजी, मायावती असतील, अखिलेश असतील यांनी आता हातमिळवणी केलेली आहे, मात्र काँग्रेसला दूर ठेवलंय. त्या दृष्टीने देखील प्रियंका नक्कीच चाचपणी करतील थोडी तरी. म्हणजे आता कसं आहे की काँग्रेसला कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो, प्रियंकांना कसा रिस्पॉन्स मिळतो हे सगळं बघितल्यानंतर कदाचित काय वेगळं करता येऊ शकेल. म्हणजे भाजप विरोधात सगळे याच्यासाठी थेट काँग्रेस बरोबर आघाडी नाही, पण काही जागांवरती गुप्त समझोता किंवा मैत्रीपूर्ण लढती असा काही निर्णय होऊ शकतो का किंवा काय, असं सगळेच अजून विचार करतील. कारण असं आहे की निवडणूक आचारसंहिता लागू व्हायला अजून वेळ आहे आणि निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अनेक राजकीय आखाडे बांधले जाऊ शकतात आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काही ठिकाणी काही काँग्रेसला जर समजा लाभ होणार असेल, काँग्रेसकडे काही चांगले उमेदवार असतील तर तिथं आपण काँग्रेसला अप्रत्यक्षपणे मदत होईल अशा पद्धतीचं राजकारण करू शकतो का, असा विचार सुद्धा भविष्यामध्ये म्हणजे येत्या लगेच भविष्यामध्ये समाजवादी पार्टी आणि बसपाचे नेते करू शकतात. आणि भाजप विरोधात सगळे अशी लढाई होऊ शकते का की जेणेकरून आज आता भाजपला पराभूत करायचं, मग नंतर काय करायचं ते बघू अशा पद्धतीने, किंवा नंतर सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसची मदत घेता येऊ शकते का, अशा अनेक गोष्टी भविष्यामध्ये आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये घडताना दिसू शकतात. नक्कीच. मात्र प्रियंका गांधी यांना आणा असे सातत्यानं आपण बघितलं होतं की घोषणा दिल्या जात होत्या, कार्यकर्त्यांची मागणी होती. संदीपजी, आपण बघतोय कशा प्रकारे इलेक्ट्रोफाईंग सध्या वातावरण झालेलं आहे युपी मधलं. मात्र हे जर इथं यशस्वी ठरले हा फॉर्म्युला तर कदाचित देशभरात देखील प्रचारासाठी जाऊ शकतात प्रियंका गांधी. प्रियंका गांधी या गांधी घराण्यातल्या असल्यामुळे त्या राष्ट्रीय नेत्या आहेतच. म्हणजे त्या जरी आज आता उत्तर प्रदेशची जबाबदारी घेत असल्या तरी त्यांचा संचार हा राष्ट्रीय स्तरावरच राहणार आणि त्या जिथं जातील तिथं बातमी होणार. त्या ज्या प्रश्नासंदर्भात बोलतील, मग तो प्रश्न उत्तर प्रदेशच्या बाहेरचा जरी असला आणि त्यांनी त्याबाबत समजा काही ट्विट केलं किंवा प्रतिक्रिया दिली तरी तो राष्ट्रीय पातळीवर, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. त्या काँग्रेसच्या नेत्या असल्यामुळे त्या आता त्यांच्याकडे जबाबदारी पक्षानं उत्तर प्रदेशची दिलेली आहे आणि उत्तर प्रदेश पूर्व हा काँग्रेससाठी एक महत्वाचा परिसर असल्यामुळे आता सध्या त्या आपलं लक्ष या परिसरात करत असल्या तरी त्या राष्ट्रीय नेत्या असल्यामुळे त्या निश्चितच देश पातळीचा व्यापक विचार करतील आणि व्यापक राजकारण करतील, यात काही संदेहच नाही. नक्कीच. संदीपजी, खूप धन्यवाद TV9शी बोलल्याबद्दल आणि अर्थात या बातमीमागले सगळे खास खळगे जे आहेत ते तुम्ही समजावून सांगितलेले आहेत. या विश्लेषणासाठी खूप धन्यवाद. तर आपण बघतोय ही लाईव्ह दृश्य आहेत. प्रियंका गांधी वाड्रा यांच्या रोड शोला सुरुवात झालेली आहे. सोबत राहुल गांधी देखील आणि उत्साहाला उधाण आलेलं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये. प्रियंका आणि राहुलचं शक्ती प्रदर्शन आपण बघतोय. गेली काही वर्ष फार खडतर राहिलेली आहेत काँग्रेससाठी युपी मधली आणि असं असताना आपण बघतोय नवसंजीवनी काँग्रेसला देण्यासाठी प्रियंका गांधी वाड्रा यांच्या हातामध्ये काही महत्वाच्या गोष्टी सोपवण्यात आल्या. प्रचाराची धुरा त्यांच्या हातात देण्यात आली.
सरचिटणीसपद काँग्रेसमधलं त्यांना मिळालं आणि त्यानंतर आपण बघतोय आज प्रथमच सरचिटणीस झाल्यानंतर त्या उत्तर प्रदेशमध्ये पोहोचलेल्या आहेत. लखनौ एअरपोर्टवरती त्यांचं आगमन झालं, सोबत राहुल गांधी देखील, आणि त्यानंतर आपण बघतोय कशा प्रकारे उत्साहाला उधाण आलंय. आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्या समोर आव्हानं मात्र अनेक असणार आहेत. नेमकी काय असतील बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उत्तर प्रदेशातील काँग्रेस पक्षात नवा जोश भरणं, कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचा विशेष प्रयत्न, संघटना बांधण्याचं काम नव्याने करणं, रॉबर्ट वाड्रा यांच्यावरील आरोपांचा सामना करणं. काँग्रेसकडे भाजप नेत्यांच्या तोडीचे उमेदवार नाहीयेत. उत्तर प्रदेशातील काँग्रेस पक्षात नवा जोश भरणं. एक नाही अनेक आव्हानं आता असणार आहेत प्रियांका गांधी यांच्या समोर. मात्र पहिलं पाऊल तर त्यांनी टाकलेलं आहे. प्रियांका गांधी वाड्रा आणि राहुल गांधी यांचा हा लखनौ मधला रोड शो आपण बघतोय. हजारोच्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे झेंडे घेऊन पोहोचलेत. जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि हे कार्यकर्ते गेली अनेक वर्ष वाट बघत होते की प्रियांका गांधी वाड्रा यांनी सक्रिय राजकारणात यावं आणि त्याप्रमाणे काँग्रेसमध्ये सरचिटणीसपद त्यांना दिलं गेलं.